काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेविका जागृती यादव यांनी यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिला काँग्रेस पक्षाला राजीनामा। त्यांनी काँग्रेस पक्ष सोडचिठ्ठी केली असून त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की त्यांच्या विरोधामध्ये काही काँग्रेस पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काम केले असून ते प्रभाग क्रमांक 2 मधून काँग्रेस पक्षाकडून महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना त्यांच्या विरोधामध्ये पक्षातीलच काही लोकांनी काम केल्यामुळे त्यांचा पराभव झाला। त्याचे कारण त्यांनी मदत धरून आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी त्यांचे बंधू काँग्रेसचे उपशहर अध्यक्ष विनोद यादव, जागृती यादव त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, महामाय न्यूज, जालना। मागणी एकच आहे की काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आता सध्या पदावर कार्यान्वित आहे त्यांना त्वरित इस्तीफा द्यावे, राजीनामे द्यावे आणि यानंतर पुन्हाही पार्टीचे जे कार्यकर्ते काँग्रेसचे त्यांच्यावर अन्याय करू नये। कारण जे आमच्यावर अन्याय झालेला आहे, जे निष्ठावंत होते त्यांच्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे। म्हणून या काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहे त्यांचा मी निषेध व्यक्त करतो। त्यांनी काँग्रेस संपवण्यासाठी एवढे मोठे प्रयत्न केले की त्यांनी शिवसेना काँग्रेस ही बी टीम झालेली आहे। कारण लोकसभेच्या टायमात ते जेव्हा खासदार साहेब आमच्या बूथवर आलते राष्ट्रीय विद्यालय, त्यावेळेस अर्जुनराव खोतकर हे त्यांच्या सोबत होते आणि मागून ते सांगत होते की याला पाळा, मी तुमच्या सोबत आहे, असे त्यांनी उद्गार काढले होते। म्हणून आता आम्हाला पाळण्यासाठी त्यांनी आमचे जवळचे भाचे आमचे त्यांच्या समोर आम्हाला उभं केलं आणि विनाकारण आमच्या आपसात भांडणं लावण्याचं काम केलं। नेमकं आपल्याला त्रास देणाऱ्यांमध्ये कोण कोण सहभागी आहे? जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र दळे, कल्याण दळे, राजेंद्र राग, अलवान, अतिक खान, कल्याण काळे आणि असे गणेश पाटील प्रदेश सचिव हे आमच्याला विरोध करत आहे। तुमचा राजीनामा पाठवला का तुम्ही काँग्रेस पक्षाकडे? मी दिला, मी राजीनामा दिलेला आहे। काँग्रेस पक्षाचे कोणत्या पदाधिकारी राजीनामा द्यायचा, मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो की मी काँग्रेस पक्षातून बायकॉट करीत आहे। आता तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र। आता प्रवेश करणार आहात कुठल्या? बिलकुल, कुठल्या पक्ष? गोरंट्याल आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील साहेब आणि आबा भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे बहीण आणि माझा परिवार आणि माझे इष्टमित्र हे सर्व BJPमध्ये प्रवेश लवकर करणार आहे। त्याची तारीख वगैरे काही निश्चित आहे का? काही नाही, ते वरिष्ठांना विचारून सांगतो। धन्यवाद।